चला मग आता बघायचं आहे आपल्याला स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स, हे की नाही. मग बघा स्थूल अर्थशास्त्राबद्दल इथे काय म्हटलंय त्यांनी. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेच्या लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र, हे की नाही. मग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची एक शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे आपण इकडे एका व्यक्तीचा रोजगार बघायचो सूक्ष्ममध्ये, तर स्थूलमध्ये बघणार आपण एकूण रोजगार. आपण एका व्यक्तीचं उत्पन्न बघायचो सूक्ष्ममध्ये, तर आता स्थूलमध्ये बघणार राष्ट्रीय उत्पन्न. आपण एका उत्पादन संस्थेचा विचार करायचो, पण इथे आपण बघणार राष्ट्रीय उत्पादन. तसंच एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी. एका वस्तूची किंमत नाही, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार इत्यादी गोष्टी या स्थूल अर्थशास्त्राच्या, या सगळ्या गोष्टींचा स्थूल किंवा समग्र घटकांचा अभ्यास करतं. कोण? स्थूल अर्थशास्त्र. मग स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून पूर्ण अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मदत करतं. मग बघा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. या 2 व्याख्या दिलेल्या आहेत. एक प्रोफेसर J.L. हॅन्सन आणि दुसरे आहेत कार्ल शॅपिरो, हे की नाही. दोघांच्याही डेफिनेशन आपण ऐकूयात. ओके. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाच्या आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ही अशी शाखा आहे अर्थव्यवस्थेची किंवा अर्थशास्त्राची ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा म्हणजे समग्र घटकांचा आणि त्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. ओके. मग प्राध्यापक कार्ल शॅपिरो काय म्हणतात? ते म्हणतात शॅपिरो स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात आपण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास करतो. संपूर्ण अर्थव्यवस्था कशी काम करते याचा आपण स्टडी करतो. कोणाच्या सहाय्याने? स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने. चला मग हीच डेफिनेशन बघूयात आपण इंग्लिश मीडियममध्ये. सो व्हॉट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स? Macroeconomics is the branch of economics. It is branch of economics. म्हणजे बघा इकॉनॉमिक्सच्या 2 ब्रांचेस आहेत. One is microeconomics, another is macroeconomics. So we are going to learn today macroeconomics, which analyzes the entire economy. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालाइज कोणाचं करते? तर इट ॲनालाइजेस एंटायर इकॉनॉमी. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स ही एंटायर इकॉनॉमीला ॲनालाइज करते, एंटायर इकॉनॉमीचा स्टडी करते. इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट, संपूर्ण रोजगार, एकूण रोजगार, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल आउटपुट, राष्ट्रीय उत्पादन, टोटल इन्व्हेस्टमेंट्स, एकूण गुंतवणूक, टोटल कन्झम्पशन, एकूण उपभोग, टोटल सेविंग्स, एकूण बचत अँड जनरल प्राइस लेवल. जनरल प्राइस लेवल सर्वसाधारण किंमत पातळी, इंटरेस्ट रेट्स व्याजाचे दर, इन्फ्लेशन, ट्रेड सायकल्स. बघा महागाई, मंदी, ट्रेड सायकल्स, व्यवसायाचे चक्र अँड बिझनेस फ्लक्च्युएशन्स आणि व्यवसायातील बदल. अशा सगळ्या गोष्टींचा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या हिशोबाने जो स्टडी करतो ती ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स कोणती आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज इन डिटेल प्रॉब्लेम्स ऑफ होल इकॉनॉमी. इट स्टडीज होल इकॉनॉमी. सो दस मॅक्रो इकॉनॉमिक्स इज स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स हा स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल नाही, इट इज स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. म्हणजे समग्र अर्थशास्त्र हे समग्र घटकांचा अभ्यास करते, एकूण घटकांचा अभ्यास करते, एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास करत नाही, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. सो डेफिनेशन बाय J.L. हॅन्सन. सी व्हॉट इज डेफिनेशन? मॅक्रो इकॉनॉमिक्स इज दॅट ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स ही इकॉनॉमिक्सची ती ब्रांच आहे, म्हणजे समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची अशी शाखा आहे विच कन्सिडर, जे लक्ष देते किंवा जे बघते. काय बघते?
द रिलेशनशिप बिटवीन लार्ज ॲग्रिगेट्स म्हणजे समग्र घटकांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करते. लाईक किंवा सच ॲज व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंटचं प्रमाण, टोटल अमाऊंट ऑफ सेविंग्स एकूण बचत, टोटल अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट्स एकूण गुंतवणूक, नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न ETC. पण याची सोपी डेफिनेशन बघा काय आहे. देर इज ऑल्सो वन डेफिनेशन विच इज व्हेरी इझी गिवन बाय कार्ल Shapiro. Okay, what is the definition? Definition is macroeconomic deals with the functioning of economy as a whole. Macroeconomics deals with the functioning of economy as a whole. म्हणजे मॅक्रोइकॉनॉमिक्स कशासोबत डील करते, मॅक्रोइकॉनॉमिक्स कसला अभ्यास करते, तर ती आपल्या इकॉनॉमीचा ॲज अ होल, आपल्या इकॉनॉमीच्या कार्यपद्धतीचा काय करते, स्टडी करते. सो आता आपल्याला बघायची आहे व्याप्ती, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघा कशी. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला 4 दृष्टिकोनाने ती व्याप्ती बघायची आहे. सगळ्यात पहिला कोणता सिद्धांत, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत. तिसरा आहे भाववाढ, तिसरा नाही तोच त्याच्यातच. तिसरा आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आणि चौथा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. मग बघा पहिला सिद्धांत कोणता होता, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. दुसरा सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आणि लास्ट आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. मग या 4 सिद्धांताचा आपण अभ्यास करून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती नक्की काय आहे ते आपण बघणार. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र नक्की कशाचा अभ्यास करतं, तर ते स्पेशली या 4 घटकांचा अभ्यास करतं. मग त्यातला पहिला आहे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. मग बघा मी वाचते आहे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणं स्पष्ट करते. म्हणजे तुम्हाला समजते का इथे काय म्हटले त्यांनी, तर स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी ही कशी निश्चित होते, यांच्यामध्ये बदल कसे होतात, बेरोजगारी कशी निर्माण होते, उत्पादन कमी किंवा जास्त किंवा बेरोजगारी, उत्पादन, उत्पन्न यामध्ये चढ उतार कसे होतात, याचे कारणं स्पष्ट करण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं, स्थूल अर्थशास्त्र मदत करतं, हे की नाही. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात सगळ्यात पहिलं काम काय आहे, तर ते उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्यामध्ये बदल कसे होतात, यांची निश्चिती कशी होते, याचे कारणं स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. मग तुम्हाला मी म्हटलं ना की उत्पन्न आणि रोजगार या दोन्ही गोष्टींची निश्चिती कशी होते याचा स्टडी आपण करतो स्थूल अर्थशास्त्रात. मग त्यातला जो रोजगार आहे ना, रोजगार, मग ही रोजगार पातळी कशी निश्चित होते, तर ती 2 फलनांच्या सहाय्याने निश्चित होते, उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन. मग यांच्या अभ्यासाच्या सहाय्याने आपल्याला समजतं की रोजगार पातळीत बदल कसे घडले, रोजगार वाढला तर का वाढला आणि कमी झाला तर का कमी झाला. व्यवसायातील बदलांचे सिद्धांत हा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. म्हणजे बघा का, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत जो आहे ना तो एक मोठा सिद्धांत आहे आणि ह्यातला एक छोटासा भाग काय आहे, व्यवसायातील बदलाचे सिद्धांत. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा एक छोटासा भाग आहे कोणाचा, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा. मग सगळ्यात पहिले बघा उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन. म्हणजे बघा जेव्हा लोक उपभोग करतात तेव्हा समोरचा जो उत्पादन करणारा आहे तो गुंतवणूक करतो. म्हणजे बघा का, जर का मी इथे उपभोग वाढवला आहे, नाही का टॅबलेट्स असतात बघा, मी टॅबलेट्स असे मोठे मोबाईल घेते आहे आणि त्या मोबाईल थ्रू सगळ्यांना शिकवते आहे, म्हणजे मी उपभोग वाढवला आहे टॅबलेट्सचा, आहे की नाही. मग त्यासाठी एका उत्पादकाने गुंतवणूक केली टॅबलेट्सच्या प्रोडक्शनमध्ये. म्हणजे त्याने काय केलं, टॅबलेट्सचं प्रोडक्शन वाढवलं. याने प्रोडक्शन वाढवलं म्हणजे याने काय केलं, तर याने बऱ्याचशा लोकांना रोजगार दिला. म्हणजे उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन
याच्याद्वारे आपण ठरवतो की रोजगार पातळी कशी निश्चित होते किंवा त्यामध्ये चढ आणि उतार कसे होतात. मग उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये तुम्ही लिहिणार काय, तर तुम्ही यात लिहिणार स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी, एकूण रोजगार पातळी म्हणा तिथे, यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. म्हणजे उत्पन्न, उत्पादन, बेरोजगारीची पातळी या सगळ्या गोष्टी कशा चढतात कशा उतरतात यांच्यामधला चढ आणि उतार याचं स्पष्टीकरण किंवा याच्या कारणांचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने होते. आणि रोजगार पातळी कशी निश्चित होते याचा स्टडीसुद्धा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. मग कशाच्या सहाय्याने, तर उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांच्या सहाय्याने. तसेच व्यवसायातील बदल है की नाही, व्यवसायात बदल कसे होतात याचा जो सिद्धांत असतो तो या पूर्ण सिद्धांताचा एक छोटासा भाग आहे. कोणत्या सिद्धांताचा? उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. या सिद्धांताचा एक छोटासा भाग आहे. काय आहे तो छोटासा भाग? व्यवसायातील बदलांचे सिद्धांत. ओके. सेकंड काय आहे? सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतारांची कारणं याविषयी विश्लेषण करतो. बघा इथे जिथे ज्यांचे सिद्धांत म्हटले ना, बस त्या सिद्धांतामधला पहिला जो वर्ड आहे तो कसा निश्चित होतो याचा स्टडी आपण कशात करतो? स्थूल अर्थशास्त्रात करतो. मग स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी ही कशी ठरते आणि त्याची चढ उताराची कारणं याविषयीचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे तेजी, मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदी कशी आली याचं विश्लेषण कुणामुळे होतं? सर्वसाधारण किंमत पातळीमुळे होतं. आणि तेजी मंदी निर्माण होणाऱ्या त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. मग तुम्हाला माहिती का ही सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरवली जाते हे माहिती आहे का तुम्हाला? चला तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरवली जाते हे तुम्ही पुढच्या लेक्चरला मला सांगणार आहात. ठीक आहे. शोधल्यावर सगळं भेटतं. मग सर्वसाधारण किंमत पातळीच्या साहाय्याने आपल्याला तेजी मंदीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करता येतो. त्या समस्यांचा जर का अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सर्वसाधारण किंमत पातळी समजली पाहिजे. आणि ती जर का समजली तर तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करता येईल, हे की नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. मग यामध्ये तुम्ही काय म्हणाल अजून? सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. यामध्ये तुम्ही अजून काय म्हणाल तर बघा, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतारांची कारणं याविषयी विश्लेषण करतं. म्हणजेच बाजारात जी तेजी आणि मंदी येते यांची कारणं आणि यांच्याबद्दलच्या समस्या या सगळ्या जर का जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. म्हणून सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत याच्या सहाय्याने आपण तेजी मंदी यांची कारणं आणि त्यांच्यावर उपाय शोधू शकतो. मग बघा याच्यामध्ये आपल्याकडे